त्या 1 मे रोजी महाराष्ट्र दिनानिमित्त राज्यामध्ये परवानाधारक रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी भाषा येणं अनिवार्य करण्यात येणार आहे। याबाबत मोटार परिवहन विभागाच्या 59 प्रादेशिक आणि उपप्रादेशिक कार्यालयांमार्फत परवाना तपासणी मोहीम राबवली जाणार आहे। संबंधित चालकांना मराठी लिहिता आणि वाचता येतं का याची पडताळणी केली जाणार आहे। मराठी भाषेचं ज्ञान नसलेल्या चालकांचे परवाने रद्द करण्यात येतील असा इशारा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिलाय। मोटार परिवहन विभागामार्फत रिक्षा किंवा टॅक्सी चालकांना परवाना देताना मराठी भाषेचं ज्ञान असणं हा नियम आधीपासूनच लागू आहे। पण मुंबई महानगर क्षेत्र, छत्रपती संभाजीनगर, नागपूर यांसारख्या शहरांमध्ये अनेक परवानाधारक चालकांना प्रवाशांशी मराठीत संवाद साधता येत नाही। तसंच काही चालक मराठी बोलण्यास टाळाटाळ करत असल्याच्या तक्रारी आलेल्या होत्या आणि त्यामुळे 1 मे पासून महाराष्ट्र दिनापासून हा निर्णय घेण्यात आलेला आहे।